वाद पेटणार. नाशिक परिक्रमा मार्गाच्या भूसंपादनास गोवर्धन ग्रामसभेत विरोध. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित नाशिक परिक्रमा मार्गासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनास गोवर्धन येथील ग्रामसभेत ग्रामस्थ आणि बाधित शेतकऱ्यांनी मोठा विरोध नोंदवला आहे. दिनांक 16 जानेवारी झालेल्या पेसा ग्रामसभेत याबाबत सविस्तर चर्चा होऊन ग्रामस्थांनी कठोर भूमिका मांडली. सरपंच गोविंद डंबाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेस ग्रामसेवक जंगम तसेच महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादितचे अभियंता श्री संदीप पंडागळे उपस्थित होते. ग्रामस्थांनी गोवर्धन गाव हे पेसा कायदा 1996 अंतर्गत येत असून ग्रामसभेची मुक्तपूर्व आणि सूचित संमती न घेता कोणतेही भूसंपादन करणे कायद्याने अमान्य आहे. या भूसंपादनाबाबत बाधित शेतकऱ्यांना योग्य मुदतीत नोटीस देण्यात आलेली नाही, आवश्यक जनजागृती करण्यात आलेली नाही. तसेच भूसंपादनाचे नकाशे, बाधित क्षेत्राचा तपशील, पुनर्वसन योजना आणि नुकसान भरपाई याबाबत कोणतीही ठोस माहिती प्रशासनाकडून सादर करण्यात आलेली नाही, असा ठपका ग्रामस्थांनी ठेवलेला आहे. पूर्वी नाशिक शहरातून जाणारा परिक्रमा मार्ग केवळ खर्च वाचवण्याच्या उद्देशाने बदलून मौजे, गोवर्धन आणि परिसरातील गावांमधून नेण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या बदलामुळे मोठ्या प्रमाणावर सुपीक आणि बागायती शेती बाधित होत असून अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. यावेळी मुरलीधर पाटील, अविनाश गोठी, संदीप पाटील, पोपट जोंधे, बाळासाहेब जोंधे, रतन जोंधे, प्रदीप वासन, शिवांश बटाविया, सुरेश जाधव, रंगनाथ विसे, चंद्रकांत लांबे, ज्ञानदेव विसे, अशोक विसे, सुरेश विसे, रवींद्र नाकेल, विवेक पाटील, अक्षय लढ्ढा, नानासाहेब सोनवणे, मयूर लांबे, अरुण लांबे, नितीन पाटील, तानाजी लांबे, अनिल पाटील, सौ सुलभा निकम, तुकाराम निकम, अनिल नाकेल, कलावती निकम, गोपाल कोकरेजा, ॲडव्होकेट अमोल जोंधळे, ॲडव्होकेट सुदर्शन पाटील, ॲडव्होकेट अमोल झोमन आदी उपस्थित होते. त्या इश्यू होते. पण आजची प्रिलिमिनरी ही जी मेसेज आहे, मीटिंग आहे, ती आपली पेसा ग्रामपंचायत असल्यामुळे आपले हे जे काही भूसंपादन प्रक्रिया आपण पार पाडत आहोत त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी ती आहे. गट नंबर आणि ते टेंटेटिव्ह जे आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर आपले ज्यावेळेस ऍक्च्युअली सेक्शन 11 ची नोटीस निघेल त्यावेळेस आपण प्रत्यक्ष डिमार्केशन करून आपल्याला ते पुन्हा आपण दाखवलं की बाबा प्रस्तावित कुठून आहे, आणि मग त्यानंतर बाकीचे जे जमिनीचे मोबदला असेल किंवा तुमच्या जमिनीमध्ये शेती असेल, बोर, फळबाग असेल, घर असेल, शेड असेल, तर त्या प्रत्येक गोष्टीचं मूल्यांकन होऊन त्याचा वेगळा मोबदला आणि जमिनीचा वेगळा असे दोन पार्ट आहेत. एक तर जमिनीचा वेगळा, शेत जमिनीचा, प्लस त्याच्यावरती आज उभ्या असलेल्या जे काय तुमचं मालमत्ता आहे न टाळता कुठलाही ठराव देता येणार नाही. या ठिकाणी मी गोवर्धन गावचा सरपंच म्हणून एक आपल्या ग्रामस्थांना शब्द देतो, आपल्याला कुठलाही न विचारात न घेतणाऱ्या गोष्टी जर काही घडत असेल, मी या ठिकाणी आज उपस्थित सांगतो तुम्हाला की याच्या अगोदर काही एनओसी देण्यात आलेल्या आहे, पण मी या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा विचारूनच ही एनओसी देण्यात येईल. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी गोवर्धन ग्रामपंचायतच्या वतीने व उपस्थित सर्व सदस्यांच्या वतीने व मान्यवर या ठिकाणी असताना आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद करतो. आणि पुढील जी बी सभा होईल त्यासाठी मी तुम्हाला एक 8 दिवस अगोदरच कल्पना देतो. कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन. सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.